पहिला प्रश्न माझा तुम्हाला हाच आहे की कर्म म्हणजे नेमकं काय? कर्म म्हणजे वाणी आणि शरीराने केलेलं जे कार्य असतं त्यालाच कर्म म्हणतात. आणि कर्म हे 3 प्रकारचे आहेत. एक सत्कर्म आहे, एक विकर्म आहे, है ना? सत्कर्म म्हणजे शास्त्रानुसार केलेलं कर्म आणि दुसरं विकर्म आहे म्हणजे शास्त्राच्या विरुद्धात केलेलं कर्म आणि तिसरं आहे अकर्म म्हणजे निष्काम भावनेने केलेलं कर्म. तर आपण सत्कर्माचं आधी विचार करूया. सत्कर्म म्हणजे जसं कर्तव्य पालन परिवारासाठी, बरोबर आहे. आणि सत्कर्म म्हणजे मन, वाणी, अंतःकरणाने केलेले चांगले कार्य, त्याला सत्कर्म म्हणूया आपण. तर त्या कर्माचं फळ आपल्याला भेटत असतं, कारण की हा निसर्गाचा नियम आहे आणि तो सर्वांसाठी सारखाच आहे. तर एखादी आपण उदाहरण घेऊया. जसं उदाहरण हे आहे की द्रौपदी विवाहाच्या आधी आपल्या सखींसोबत अंघोळीला गेली होती नदीवर. तर तेव्हा ना तिथे एक ऋषी होते आणि ते आंधळे होते आणि ते पण अंघोळीला गेले होते. पण ह्या लेडीजचा आवाज ऐकून, माता भगिनींचा आवाज ऐकून ते ओळखून घेतलं त्यांनी की मी चुकीच्या घाटवर आलेलो आहे. पण काही हरकत नाही म्हणून ते थोडे आत जातात पाण्यामध्ये आणि आत गेल्यानंतर द्रौपदीचं लक्ष जातं, अरे वा इथे ऋषी आहे, आपण लवकर लवकर आंघोळ करून मग आपण चर्चा करूया आणि यांचा आशीर्वाद घेऊया, असं ते विचार करते. आणि मग त्यांना जवळजवळ 1 तास लागतो. त्याच्यानंतर बघतात द्रौपदी, तर तो ऋषी पाण्यातच आहे आणि तो जवळजवळ गळ्याबरोबर पाण्यात गेलेला आहे त्यांचा आवाज ऐकून. मग द्रौपदीच्या लक्षात आले की नाही, नक्कीच काहीतरी ऋषींसोबत गडबड झालेली आहे. मग ती नीट बघते तर त्यांचे ती लंगोट वाहून गेलेली असते पाण्याच्या त्या वेगामुळे आणि ते पाण्यातच असतात. आणि त्यांनी बघितलं की ऋषी हे खूप सभ्य आहे, आपण जर इथून नाही निघालं तर हे रात्रपर्यंत पण इथेच राहू शकतात, पाण्यातून बाहेर येणार नाही. तर त्यांनी विचार केला की आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणून ती आपली इतकी महागडी साडी, कारण की राजाची पुत्री असते, ती साडी किती महाग असेल, ती साडी फाडून कमीत कमी 5, 6 ते 7 वेळा ती अशी फेकत असते. पण ती पाण्याच्या वेगाने वाहून जाते आणि ते अशी चाचपळत असतात. मग ते एक लांब अशी काठी घेते, त्याला ती साडीचा मोठा पदर असा फाडून कपडा लपेटते आणि त्यांच्या हाताला असं स्पर्श त्या काठीने करते. मग त्यांना असं लागल्याबरोबर तो कपडा ते घेतात आणि मग ते आशीर्वाद देतात तिला की बेटी आज तूने मेरी लज्जा राखी है, कल भगवान तेरी लज्जा राखेगा, असा आशीर्वाद देतो. आणि मग नेमकं काय होतं, लग्नानंतर ती 5 पांडवांची पत्नी बनते आणि हा दुर्योधनला हा 5 पांडव तिला हरून जातात आणि स्वतः पण हरून जातात. मग त्यावेळेस त्या सभेमध्ये सगळेच बसलेले असतात, पण त्यावेळेस ती सगळ्यांकडे हाक मारते. ते 5 पांडव पण काही करू शकत नाही, खाली मान घालून घेतात. आणि पितामह भीष्माला पण ती म्हणते, द्रोणाचार्याला, हे मोठे मोठे महायोद्धा तिथे बसलेले असतात, पण कोणी काही करू शकत नाही, नुसते बघतात. फक्त तेव्हा विदुर बोलतो, विदुर काका. ते बोलल्यानंतर त्यांना विरोध पण करतात की हे काय चाललंय व तुमचं, ही आपल्याच घरची सून आहे, तुम्ही हे काय करताय, आपला इतिहास काय खराब होऊन जाईल, है ना, काय लिहिला जाईल. तर तो दुःशासन त्या विदुराला मारून देतो की तू तर आहे जाईचा म्हणजे दासीचा पुत्र आहे, तुझे ते विचार असेच असणार आहे आणि तू पांडवांचा चेला आहे. तर त्याच्यामुळे मग तो सभा सोडून चालला जातो. बरोबर. पण हे 3 योद्धे तिथे जात नाही, ते बघत असतात. आणि मग शेवटी ती परमात्माचा धावा करते. आता तिचे परमात्मा म्हणजे कृष्ण, तेच त्यांचे गुरु असतात, मनापासून धावा करतात. तर ते धावा केल्यानंतर काय होतं की तिचं एक पुण्य, तो तिची हाक धर्मराजच्या दरबारात पोहोचते आणि प्रत्येकाची पोहोचते बरं का. तिथे त्यावेळेस अकाउंट असं खोललं जातं की अकाउंट बघितलं जातं, हिचं काही पुण्य आहे का. आज माता बहिणी मुली कितीतरी म्हणजे बलात्कार वगैरे होतो, त्या पुकारत नाही का, त्या पण पुकारतात, त्यांचं अकाउंट पण लगेच चेक केलं जातं, पण तिथे पुण्य दिसत नाही. आणि द्रौपदीचं मात्र पुण्य होतं, त्या एक लंगूटचा कपडा दिल्यामुळे आणि अपार पुण्य झालेलं असतं. मग तिथून ते परमात्मा तिला आशीर्वाद देतात आणि इथे कृष्णाचा हात असा होऊन जातो, तो चौपट खेळत असतो, बरोबर, अनंत असं म्हणून हात होऊन जातो. पण ते त्याच्या मागे परमात्मा असतात, कारण की ते 3 लोकांमध्ये येऊन ते धारण पोषण करतात आणि संकटांचं निवारण पण करतात. ते त्यांच्या रूपामध्ये तिला तो कपडा पुरवला जातो
आणि तो कपडा पुरवला जातो. तो दुःशासन एवढा हत्तीसारखा थकून जातो, घामाचिप्प होतो आणि बेहोश होऊन जातो. त्यावेळेस तिचं चांगलं कर्म तिला कामी येतं. अच्छा. तर हे आहे कर्माचं फळ.